सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले मुख्याध्यापक दीपक सर, त्यानंतर आज आपण त्यांचा सत्कार केला देशमुख सर, आपल्या पंचायत समितीचे सदस्य जोगदंड सर, पालक समितीचे अध्यक्ष, यावर्षीचे प्राथमिक शाळेमध्ये गोरमाळे आप्पा आणि आपण सर्व कर्मचारी या सर्वांचा उल्लेख करतो। तसेच वैकुंठवासी नारायणदादा काळदाते यांचं स्मरण करतो। त्यानंतर ह्या आभाराचं फार छोटासा कार्यक्रम आहे, आभाराचीही आवश्यकता नाही असं सरांनीच सांगितलं, कारण सरांचा जो परिचय आहे माझ्या दृष्टीनं, माझी आज पहिलीच भेट आहे त्यांची, परंतु यापूर्वी जेव्हा ते या ठिकाणी होते तेव्हा त्यांच्याबद्दल जे ऐकायला मिळायचं ते सकारात्मक अशा प्रकारचं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा वाढलेल्याच। जसं आम्ही पुस्तकाच्या बाबतीत म्हणलो तसं प्रत्येक कामाच्या बाबतीतच आम्हाला तुमच्याकडून जास्तीच्या अपेक्षा एवढ्यासाठी आहे की तुमच्या कामाबद्दलचं आम्ही ऐकलेलं आहे आणि की मग ज्या वेळेला आपण थोडा वेळ बसलो एकत्र त्यावेळी आपण जेव्हा बोलत होतो त्यावेळेला तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक असा मला गुण लक्षात आला की तुम्हाला सांगतो, बघतो, करतो अशा प्रकारच्या प्रवृत्तीचा तुम्हाला वीट आहे किंवा ते जमत नाही। जे आहे ते ताबडतोब जी समस्या समोर आहे त्याच्यावर नेमका उपाय काय करता येऊ शकतो, आपल्या क्षमता काय त्याप्रमाणे त्याच्यावरती इलाज काढूया, आपण पुढे चलूया। अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं तुमच्या बोलण्यातून थोडासा मार्ग लक्षात आला आणि म्हणून आभाराच्या निमित्तानं उभारल्यावर सुद्धा मी जी विनंती करणार आहे ती अशी करणार आहे की आमच्याकडून तुम्ही आम्ही जी मागणी केली त्याच्यावर तुम्ही उत्तर ताबडतोब दिला आणि ते इतकं मला आवडलं वैयक्तिक, सर्वांनाही आवडलेलं, पण मला एवढ्यासाठी आवडलं की आबाला एखादा प्रश्न आम्ही विचारला की आबाचं उत्तर असं ठोकळेबाज असतं। म्हणजे आता आबा ग्रंथालय चालवतात, त्याला म्हणला आबा ग्रंथालय पुस्तक किती, 4 कपाट आणि 2 गठुडे, हे उत्तर नाहीये। येते का लक्षात? म्हणजे त्रुटी सांगायला नाही, तुमच्या निदर्शनाला इतक्या ताबडतोब लक्षात आलं की मागणी कशी केली पाहिजे, ज्या पद्धतीनं आपण त्यांच्या समोर जाऊ त्याप्रमाणे अधिकारी आपल्याला प्रतिसाद देत असतात। म्हणून आम्ही येतानाही अशाच पद्धतीने येऊ। आबा तुम्हाला पुढल्या वेळेला जेव्हा काही भेटतील त्यावेळेला ॲक्युरेट संख्या त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेली असेल, वर्ग सांगितलेला असेल की हे झालं एका कामाच्या बाबतीत, असं प्रत्येक कामाच्या बाबतीत आम्हीही तुमच्यापर्यंत येत असताना व्यवस्थित पद्धतीने येऊ आणि आम्हाला अपेक्षा आहे की आपणही त्याच पद्धतीने आम्हाला प्रतिसाद द्याल। या अपेक्षेसह मी आभार थांबवतो।